एक स्वच्छ पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये एक मीडियम आकाराची काकडी मी स्वच्छ धुवून पुसून किसून घेतलेली आहे. तुम्ही विदाऊट सालसुद्धा घेऊ शकता, पण मी सालसोबतच घेतलेली आहे, किसून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. तुम्हाला चिरून घ्यायचं असेल तर चिरूनसुद्धा घेऊ शकता, पण ठेचून घेतलेल्याची चव खूप छान येते. त्यामध्ये 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे. रव्याने सुद्धा ह्या मिश्रणाला खूप छान बाइंडिंग येते आणि चवसुद्धा खूप छान येते. त्यामध्ये थोडी हळद, तसेच 2 चमचे मी धनेपूड घेतलेले आहे. त्याचबरोबर 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे. हे सर्व घालून जिरं घेतलेलं आहे. त्याबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या मिश्रणामध्ये तुम्ही कोथिंबीर अवश्य घाला. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे मी नाही घातलेलं, स्किप केलेलं आहे. पण कोथिंबीर घातल्यामुळे ह्या मिश्रणाला चव खूपच छान येते. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे. तवा गरम झाल्यानंतर त्यावर 2 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. त्यावर मी हे मिश्रण घालून चांगल्या प्रकारे पसरवून घेत आहे. पसरवून झाल्यावरती त्यावर झाकण ठेवून मी हे चांगलं शिजू देणार आहे. मध्ये मध्ये तुम्हाला ओपन करून बघत राहावं लागेल. पलटून झाल्यानंतर परत एकदा त्या बाजूनेही तेल सोडून मी चांगलं शिजवून घेणार आहे. चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने हे तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे आतमध्ये रवा तसेच पीठ हे कच्चं राहणार नाही, चांगल्या प्रकारे शिजलं जाईल. त्यामुळे दोन्ही बाजूने तुम्हाला हे व्यवस्थित चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हा पदार्थ खायला खूप छान लागतो, खूप छान लागतो थंडीच्या दिवसात किंवा जेव्हा पाऊस पडत असतो त्यावेळेला खायला हे खूप अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल हा पदार्थ.